कुटुंब म्हटले की समस्या असणारच, परंतु त्या समस्या कोणत्या प्रकारच्या आहेत हे महत्त्वाचं नसून त्या समस्या नेहमी कुटुंबातच राहिल्या पाहिजेत याला महत्त्व असते. काय आमच्या कुटुंबातील समस्या कुटुंबातच आहेत की जगजाहीर आहेत? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, एक जुनी म्हण आहे की घरोघरी मातीच्या चुली. अर्थात याचा अर्थ असा की सर्व घरांमध्ये एक सारख्याच समस्या असतात. आजच्या काळातील घराघरांमध्ये समस्या म्हणजे कुटुंबातील भांडणे, वादविवाद, गैरसमज, घटस्फोटाच्या समस्या, आर्थिक वाद आणि विशेष म्हणजे हल्लीचा समाज या घटनांनी पूर्णतः पोखरलेला आहे. म्हणूनच अशा गोष्टी बंद होणे आवश्यक आहे. आजच्या आपल्या अध्ययनात आपण अशाच गोष्टींचे अध्ययन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या म्हणजे इस्रायली लोकांना वेश्या होण्यास बंदी, घटस्फोट, वाद आणि इतर नियम. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, अनुवादाचे पुस्तक ह्याच्या 23व्या अध्यायाच्या काही वचनांना आम्ही पूर्ण करू शकलो नाही. 17 आणि 18 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. अनुवादाचे पुस्तक 23वा अध्याय 17 आणि 18 वचने. इस्रायलाच्या कन्यातली कोणी कसबीन नसावी आणि इस्रायलाच्या पुत्रातला कोणी राखलेला पुरुष नसावा. यहोवा तुझा देव याच्या घरात तू कसबिनीची प्राप्ती किंवा कुत्र्याचे मोल कोणत्याही नवसाकरिता आणू नको, कारण यहोवा तुझा देव याला ती दोन्हीही ओंगळ आहेत. श्रोत्यांनो, परमेश्वराने सांगितले की तुमच्यामध्ये वेश्या व पुरुषामध्ये संबंध ठेवणारे लोक नसावेत. परमेश्वराने म्हटले की कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर किंवा वाईट प्रकारे कमावलेला पैसा तो स्वीकारणार नाही. बरेचसे लोक असे आहेत की जे काळा पैसा कमावतात आणि धर्मार्थ चालणाऱ्या संस्थांना मदत करतात. ह्या प्रकारे समाजामध्ये त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होते, सन्मान प्राप्त होतो. परंतु परमेश्वर अशा प्रकारच्या पैशाच्या विरुद्धात आहे. 19 आणि 20 वचने सांगतात, तू आपल्या भावाला व्याजाने उसने देऊ नको. व्याजाने पैका किंवा वाढीवर अन्न किंवा जे काही व्याजाने दिले जाते ते व्याजाने उसने देऊ नको. परक्याला व्याजाने उसने द्यावे, परंतु तू आपल्या भावाला व्याजाने उसने देऊ नये, अशासाठी की जो देश वतन करून घ्यायला तू त्यात जातोस त्यामध्ये ज्या कोणत्याही कामाला तू आपला हात घालशील त्यात यहोवा तुझा देव याने तुला आशीर्वाद द्यावा. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी पुन्हा परमेश्वर बांधवांची काळजी घेण्यावर जोर देत आहे. जर एखाद्याने आपल्या भावाला उधार पैसे दिले तर त्याचकडून जबर व्याज घेऊ नये, दिलेल्या पैशावर व्याज लावू नये असे परमेश्वर सांगतो. 21 आणि 22 वचने. यहोवा तुझा देव याच्याजवळ तू नवस करतोस तेव्हा तो फेडायला उशीर करू नको, कारण यहोवा तुझा देव त्याची झडती तुझ्या जवळून घेईलच आणि तुझ्यात ते पाप होईल. नवस करणे स्वइच्छेने केल्या जात असे. कोणाचंही नवस करण्याची आवश्यकता नव्हती. तरी पण जर एखाद्या व्यक्तीने परमेश्वराकरिता नवस केला तर तो त्या बाबतीत बांधल्या जात असे. 24 आणि 25 वचने. तू आपल्या शेजाऱ्याच्या द्राक्षमळ्यात येतोस तेव्हा तू आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या तृप्तीपर्यंत द्राक्षे खावी, पण त्यातली काहीच आपल्या पात्रात घालू नयेत. तू आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकात येतोस तेव्हा तू आपल्या हाताने कणसेत खुडावी, पण आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकाला विळा लावू नये. श्रोत्यांनो, येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी असे केले कारण ते भुकेले होते. त्यांनी शेतामधून जात असताना कणसे मोडून खाल्लीत. ह्या ठिकाणी अनुवादाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की हे बेकायदेशीर नव्हते. परमेश्वराने सांगितले की शेतकऱ्यांनी इतकी सौजन्यता अवश्य दाखवावी. आता आपण 24व्या अध्यायाकडे वळत आहोत. ह्या अध्यायाची सुरुवात मोशेने सूटपत्राविषयी दिलेल्या नियमाद्वारे होते. उरलेला भाग लोकांचे आपसी संबंध व त्यामध्ये कशाप्रकारे दया व कृपा दाखविण्यात यावी ह्याकरिता दिलेला आहे. श्रोत्यांनो, परमेश्वर कृपाळू आहे आणि तो अपेक्षा करतो की त्याच्या लोकांनी त्याच प्रकारची दया आणि कृपा
एकमेकांप्रती दाखवावी. 1-4 वाचूया. 24 अध्याय 1-4. जेव्हा कोणी पुरुष बायको करून घेतो म्हणजे तिच्याशी लग्न करतो, तेव्हा त्याला तिच्या ठायी काही अयोग्य गोष्ट आढळून आल्यामुळे तिच्यावर त्याची कृपादृष्टी होत नसली तर असे व्हावे की त्याने तिला सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला आपल्या घराबाहेर घालवावे आणि ती त्याच्या घरातून निघून गेल्यावर तिला दुसऱ्या पुरुषाची बायको होता येईल. आणि जर त्या दुसऱ्या नवऱ्याने तिची नावड करून त्यानेही तिला सूटपत्र लिहून ते तिच्या हाती दिले व तिला आपल्या घराबाहेर घालवले, किंवा ज्याने तिला आपली बायको करून घेतले तो दुसरा नवरा जर मेला, तर ती भ्रष्ट झाल्यावर तिचा पहिला नवरा ज्याने तिला घालून दिले होते त्याने तिला फिरून आपली बायको करून घेऊ नये, कारण ते यहोवासमोर ओंगळ आहे. आणि यहोवा तुझा देव तुला जो देश वतन करून देतो त्या देशाला पाप करायला लावू नको. आता आपणास आश्चर्य वाटेल श्रोत्यानो की ह्या आधारावर पुनर्विवाह का ठरविण्यात आला. कारण परमेश्वर पत्नीचे साटेलोटे करणे ह्याच्या विरुद्धात आहे. त्यामुळे पुनर्विवाह सूटपत्र ह्यांच्या संख्येत भर पडणार होती. ह्या प्रकारचा व्यापार असायला नको असं वाटतं की हा सूटपत्राचा सोपा प्रकार आहे. होय ना श्रोत्यानो? हा एक सोपा प्रकार होता. परमेश्वराने ह्याकरिता परवानगी का दिली? येशू ख्रिस्ताला सुद्धा असा प्रश्न विचारण्यात आला होता. आपणाला आठवत असेल मत्तेय शुभवर्तमान 19 अध्याय 7-9 वचनांमध्ये ते त्याला म्हणाले, तर सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली? येशूने त्यांना उत्तर दिले, तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या बायका टाकू दिल्या. तरी सुरुवातीपासून असे नव्हते. मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला जार कर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करीतो तो व्यभिचार करीतो, आणि जो कोणी अशा टाकेलेल्या स्त्रीबरोबर लग्न करीतो तोही व्यभिचार करीतो. सूटपत्राकरिता लग्नप्रसंगी दिलेल्या वचनांप्रती विश्वासघात आधार मानला गेला. अर्थातच करिंथकरास पहिले पत्र आणि 7 अध्याय ह्यावरून दुसरे कारण व आधार आम्हाला पाहायला मिळतो, परंतु प्रमुख कारण विश्वासघात मानले गेले आहे. येशू ख्रिस्ताने सांगितले की त्यांच्या हृदयाच्या कठोरतेमुळे मोशेला हा नियम बनविण्याची परवानगी परमेश्वराने दिली. अशा पुष्कळशा गोष्टी आहेत श्रोत्यानो की परमेश्वर स्वतःच्या इच्छेनुसार त्यांना तसे करण्याची परवानगी देतो. हृदयाच्या कठोरतेमुळे तो परवानगी देतो. आज बऱ्याचशा सूटपत्राच्या प्रकरणांमध्ये ही गोष्ट खरी आहे. ही गोष्ट बऱ्याचशा कुटुंबामध्ये खरी आहे. व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनांमध्ये सुद्धा खरी आहे. परमेश्वर आमच्या प्रति कृपाळू व दयाळू आहे आणि तो बऱ्याचशा गोष्टी ज्या त्याच्या स्वतःच्या सरळ इच्छेत नाहीत त्याकरिता सुद्धा परवानगी देतो. ही त्याची परवानगी देणारी इच्छा आहे जी त्याच्या कृपेला आमच्यावर प्रगट करते. 5 वचन पुढे सांगतं, जेव्हा पुरुष नवी बायको विवाहून घेतो तेव्हा त्याने बाहेर सैन्यात जाऊ नये आणि कोणत्याही गोष्टीचा भार त्याच्यावर घालू नये. त्याने आपल्या घरी 1 वर्ष मोकळे असावे आणि त्याने विवाहून घेतलेल्या बायकोला संतोष द्यावा. परमेश्वर युद्धाच्या समय सुद्धा घराचे रक्षण कशा प्रकारे करतो ते आम्हाला ह्या ठिकाणी आढळते. परमेश्वर लग्नप्रसंगी दिलेल्या वचनांच्या पवित्रतेचा सुद्धा आदर करतो. 7 वचन, जर कोणी मनुष्य आपल्या भावातला म्हणजे इस्रायलाच्या संतानातला माणूस चोरून त्याला दास करीत असलेला असा आढळून आला किंवा त्याने त्याला विकले तर तो चोर मरावा. याप्रमाणे आपणामधून दुष्टाई नाहीशी कर. परमेश्वर गुलामगिरीचा सुद्धा धिक्कार करतो. गुलामगिरीविषयी ह्या ठिकाणी प्रश्नच उद्भवत नाही. आता पुढे 20-22 वचने पहा श्रोत्यानो काय सांगतात. 24 अध्याय 20 पासून 22 वचने आपण वाचूया. तू आपले जैतून झाड फळांसाठी झोडतोस तेव्हा पुन्हा त्याच्या डहाळ्या शोधू नको. उपऱ्यासाठी व अनाथासाठी व विधवेसाठी ती फळे असावी. तू आपल्या द्राक्षमळ्यातील द्राक्षे खुडतोस तेव्हा उरलेली द्राक्षे मागून वेचू नको. उपऱ्यासाठी व अनाथासाठी व विधवेसाठी ती असावी. आणि तू मिसर देशात दास होतास याची आठवण ठेव, म्हणून मी तुला हे कराव्यास आज्ञा देतो. परमेश्वर सर्व निराश्रित आणि पीडित लोकांची काळजी घेत होता. गरिबी निर्मूलनाची फारच चांगली योजना परमेश्वराने केली आणि ती कामी सुद्धा आली. त्याबद्दल आम्ही रूथच्या पुस्तकात पाहणार आहोत. अलीकडे बऱ्याच कुटुंबांमध्ये भांडणं आहेत. थोड्या थोड्या गोष्टींवरून वादविवाद होतात, गैरसमज होतात. बऱ्याचशा स्त्रिया पतीशी पटत नाही म्हणून माहेरी जाऊन बसतात.
पत्नीशी पटत नाही म्हणून पुरुष दारू, अफीम, गांजा ह्यांचे व्यसन लावून घेतात. अनेक ख्रिस्ती कुटुंबांमध्ये आज फूट पडलेली आहे. कोर्टामध्ये सूटपत्राकरिता आवेदनपत्र देण्यात आलेली आहेत. पुष्कळसे पुरुष पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रियांशी संबंध ठेवित आहेत. आज प्रत्येक कुटुंबाकरिता परमेश्वराचे वचन आहे, लग्न प्रसंगी परमेश्वराच्या व मंडळीच्या लोकांसमोर आपण एकमेकांना जी वचने दिली होती त्यांना स्मरण करा आणि पहा की कुठल्या वचनाला पूर्ण करण्यात आपण चुकला आहात. थोड्या वेळ गंभीरपणे विचार करा श्रोत्यानो. पती पत्नीच्या भांडणामुळे त्यांची लेकरे न इकडची न तिकडची असतात. आईवडिलांच्या भांडणाचा त्यांच्या कोमल मनावर परिणाम होतो आणि तरुण वयात आल्यावर जर त्यांनी वाकडे पाऊल उचलले तर आईवडील आणि समाज त्यांनाच दोष देतात. परंतु ते हा विचार करीत नाहीत की हे कडू बीज आम्हीच काही वर्षांपूर्वी आमच्या कुटुंबात पेरले होते, आमच्या लेकरांच्या मनात पेरले होते. आज जर तुमच्या कुटुंबात फूट पडलेली आहे, तुम्हा उभयतांचे पटत नाही, तुमच्यामध्ये गैरसमजुती आहेत, तर प्रभूजवळ या, प्रार्थना करा, आपली सर्व पापे त्याच्याजवळ कबूल करा. श्रोत्यांनो, अवश्य आहे की आमच्यातील प्रत्येक कुटुंबाने समर्पित कुटुंब व्हावे. परमेश्वराला कुटुंबामध्ये प्रथम स्थान द्या आणि पहा की तो कशाप्रकारे तुमच्या कुटुंबामध्ये कार्य करतो. आता आपण 25वा अध्याय अभ्यासणार आहोत. हा फारच लक्षात घेण्यासारखा अध्याय आहे, ज्यामध्ये निरपराधी लोकांचे रक्षण करून अपराधी लोकांना शिक्षा देण्यासंबंधाने परमेश्वराचा जो उद्देश आहे त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अपराध्याला शिक्षा देऊन भावाचे नाव इस्रायलमध्ये चिरस्थायी करणे ह्याचा उल्लेख आहे. ह्या अध्यायाची समाप्ती अमालेकांची पृथ्वी तलावरून आठवण बुजवून टाक ह्या आज्ञेने होते. इस्रायलमध्ये काही अपराध असे होते की जे लोकांमध्ये वाद उपस्थित झाल्यामुळे जी कठीण स्थिती उत्पन्न होत होती त्यामुळे होत होते. मला असं वाटतं श्रोत्यानो की आजच्या कायदेशीर परिभाषेत आपण अशा भानगडींना दुराचरण असे म्हणू. हे अपराध गंभीर स्वरूपाचे किंवा ज्याकरिता मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशा प्रकारचे अपराध नव्हते, परंतु तरी पण त्याकरिता शिक्षा करणे अवश्य होते. 1-3 वचने सांगतात, जर मनुष्यामध्ये वाद झाला आणि ते न्यायासाठी आले तर न्यायाधीशांनी त्यांचा न्याय करून न्यायीला न्यायी ठरवावे आणि दुष्टाला दोषी ठरवावे. आणि दोषी मार खाण्यास योग्य असला तर असे व्हावे की न्यायाधीशाने त्याला जमिनीवर पाडावे व त्याच्या दुष्टतेच्या प्रमाणाने फटके मोजून आपल्या समक्ष त्याला मारवावे. त्याने त्याला 40 फटके मारवावे, अधिक मारू नयेत, कारण त्यापेक्षा अधिक फटके वाढवून त्याला पुष्कळ फटके मारले असता तुझा भाऊ तुझ्या दृष्टीने तुच्छ होईल. श्रोत्यानो, 40 फटक्यांची सीमा होती, अन्यथा त्या व्यक्तीचे प्राण जाण्याची सुद्धा आशंका असायची. फटक्यांची संख्या त्या व्यक्तीने केलेल्या अपराधावर अवलंबून असे. 1 पासून 40 किती फटके द्यावेत हे त्याच्या अपराधावरून ठरविण्यात येत असे. आज ही शिक्षेची पद्धती वापरण्यात येत नाही. बरेचसे नावाजलेले वकील ह्या बाबतीत विवाद करत होते. तो फारच मनोरंजक होता. लोकांसमोर चाबकाने फटके मारल्याने समाजातील बेकायदेशीरपणाला आळा बसविता येईल ह्यावर ते सहमत झालेत. अगदी साधारण अपराधाकरिता एका व्यक्तीला चांगल्या सोयींनी उपलब्ध असलेल्या तुरुंगात टाकून जेवण देण्यापेक्षा त्याला बाहेर काढून फटके मारण्यात यावे. ह्यावरून स्पष्ट आहे की परमेश्वराला वाटले की ह्या प्रकारे अशा अपराध्यांशी निपटावे. आणि ही पद्धत इस्रायल लोकांमध्ये प्रभावी ठरली किंवा नाही ह्याचे उत्तर आम्हाला हेच मिळते की इस्रायल लोकांमध्ये अपराधांचे प्रमाण फार कमी होते. नंतर वचनात सांगितले आहे की मळणी करीताना बैलास मुसके घालू नको. 25वा अध्याय आणि 4 वचन. ही एक चांगली गोष्ट आहे. परमेश्वर एका बैलाचे रक्षण करीत आहे. इस्रायलमध्ये आज सुद्धा अरबी लोक मळणी करताना बैलाचे तोंड बांधतात. परमेश्वराने म्हटले, असे करू नको. बैल तुमच्याकरिता परिश्रम करतो, तुमच्या कणसाची मळणी करतो, त्याला खाऊ द्या. अशा प्रकारची चिंता एका प्राण्याची करणे ही फारच विलक्षण गोष्ट आहे. परंतु श्रोत्यानो, परमेश्वर प्राण्यांची सुद्धा चिंता करतो. हे फारच चित्तवेधक आहे की पॉल अनुवादाच्या पुस्तकात पोहोचून हे वचन करिंथ येथील ख्रिस्ती लोकांना लिहितो. करिंथकरास पहिले पत्र 9 अध्याय 9 ते 11 वचनांमध्ये तो लिहितो, कारण मोशेच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की मळणी करीत असलेल्या बैलाला मुसके घालू नको. तेव्हा देवाला बैलांचीच काळजी आहे की तो हे सर्वस्वी आमच्याकरिता सांगतो. हो,
हे तुमच्या आमच्याकरिता लिहिले होते, अशा अर्थाने की जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करीतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी. आम्ही तुम्हासाठी आध्यात्मिक वस्तूंची पेरणी केल्यावर जर तुमच्या ऐहिक वस्तूंची कापणी केली तर त्यात काही मोठी गोष्ट आहे काय? श्रोत्यानो, पॉल कशा प्रकारे ही गोष्ट लागू करतो हे आपण पाहिले का? तो म्हणतो, तुमच्या देवाच्या सेवकांना, सुवार्तिकांना, प्रचारकांना पगार द्या. करिंथकरास पहिले पत्र 9 अध्याय आणि 14 वचन सांगतं, त्याप्रमाणे प्रभूने नेमिले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. जो कोणी तुमच्या आत्मिक जीवनाची जोपासना करतो, तुम्हाला आत्मिक भोजन पुरवतो, त्याच्या मोबदल्यात तुम्ही त्याला भौतिक वस्तू पुरवाव्यात. अशा प्रकारे पॉल ह्या वचनाला लागू करतो. श्रोत्यानो, ह्यावेळेला जेव्हा मी स्टुडिओत बसून ध्वनिग्राहक यंत्रासमोर बसून हा कार्यक्रम रेकॉर्ड करीत आहे, तेव्हा टेप गोल गोल फिरत आहे आणि माझ्यासमोर त्या बैलाचे चित्र असे येत आहे. गोल गोल फिरून तो बैल जणू कणसे तुडवीत आहे, मळणी करीत आहे. आणि आपणाला माहीत का, अगदी हेच मी करू इच्छित आहे, कणसे तुडवणे. परमेश्वर म्हणतो, जो बैल मळणी करतो त्या बैलाचे तोंड बांधू नका. ह्या गोष्टीचे तुम्ही स्वतःच्या समजुतीप्रमाणे लागूकरण करा. आता परमेश्वराने विधवा ज्या स्त्रिया होत्या त्यांच्या रक्षणाकरिता नियम दिलेत. आपण आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळत आहोत. तुम्ही हे म्हणू शकत नाही की परमेश्वर विनोदी नाही. ह्या ठिकाणी विधवांची काळजी घेण्यासाठी परमेश्वराने नियम दिला आहे आणि प्रभावी रीतीने तो कामी आला. ह्याचे उदाहरण रूथच्या पुस्तकात आम्हाला पाहायला मिळते. आणि श्रोत्यानो, ही खरोखर एक विनोदपूर्ण गोष्ट आहे. परमेश्वर स्त्रीत्वाचे रक्षण करीत होता. आज आम्ही स्त्रीच्या अधिकारांबद्दल बरेच ऐकतो आणि बोलतो. हे चित्तवेधक आहे की परमेश्वर त्यांच्या अधिकारांबद्दल दक्ष आहे. आम्हाला हे स्मरणात ठेवायचे आहे की इस्रायलमध्ये अधिकांश लोक शेतकरी होते. जमीन लोकांमध्ये विभागलेली होती. प्रत्येकाजवळ जमीन होती. कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला तर तो शेती, त्यातले गहू, कणसे आणि जे काही त्याची संपत्ती, गुरेढोरे, गायबैल सर्व सोडून जात असे. त्याची विधवा पत्नी त्या सर्वांची देखरेख करण्याकरिता एकटी राहत असे. समजा एखादा परदेशी माणूस, दुसऱ्या जातीचा माणूस तिच्याशी लग्न करून त्या जमिनीचा मालक बनू इच्छित असे तर हे मना केल्या गेले होते. बाहेरच्या कुठल्याही माणसाशी लग्न करण्याची तिला परवानगी नसे. विधवेला सुचविण्याची स्वतंत्रता होती की पतीच्या भावाला, चुलत भावाला किंवा जवळच्या नातलगाला ती म्हणू शकत असे की माझ्याशी लग्न कर. 25वा अध्याय आणि 7वं वचन पहा काय सांगतं. आणि तो पुरुष आपल्या भावजईला आपली बायको करून घ्यायला इच्छित नसला तर त्याच्या भावजईने वेशीत वडिलांकडे जाऊन म्हणावे, माझा दीर आपल्या भावाचे नाव इस्रायलात चालवायला अनमान करतो, तो माझ्याशी दीराचे कर्तव्य करीत नाही. जर तिच्या पतीचा भाऊ, नातेवाईक तिच्याशी विवाह करण्यास इच्छित नसेल तर त्याला न्यायसभेत नेण्यात यावे असे परमेश्वराने सांगितले. 8 ते 10 वचने पहा. मग त्याच्या नगराचे वडील त्याला बोलवून त्याच्याशी बोलतील आणि जर तो उभा राहून म्हणाला की मी हिला आपली बायको करून घ्यायला इच्छित नाही, तर त्याच्या भावजईने वडिलांच्या समोर त्याच्याकडे जाऊन त्याचा जोडा त्याच्या पायातून काढावा आणि त्याच्या तोंडावर थुंकून उत्तर द्यावे आणि म्हणावे, जो मनुष्य आपल्या भावाचे घर बांधित नाही त्याला असे करावे आणि इस्रायलात त्याला जोडा काढलेल्याचे घर असे नाव ठेवावे. श्रोत्यानो, जर तो माणूस तिच्याशी विवाह करण्यास मनाई करेल तर तिने त्याला न्यायसभेत न्यावे. त्या दिवसात नगराच्या मुख्य फाटकाजवळ न्यायसभा भरत असे. त्या भावाच्या अशा वागणुकीमुळे हे दिसून येत असे की तो आपल्या भावाशी, कुटुंबाशी व आपल्या जमातीशी, राष्ट्राशी सत्यनिष्ठ नाही. तो परमेश्वराशी सुद्धा सत्यनिष्ठ नाही. तो माणूस कलंकित मानण्यात येईल. अशा प्रकारे परमेश्वर विधवेचे रक्षण करीतो. ह्याचे एक फारच आश्चर्यकारक उदाहरण आहे जे रूथच्या पुस्तकात आम्हाला आढळते. ह्या पुस्तकात ह्या नियमाला फारच प्रभावी रीतीने अंमलात आणण्यात आले आहे. श्रोत्यानो, त्या काळात विवाह एक कौटुंबिक बाब होती. हा परमेश्वराचा कुटुंबाला व कुटुंबातील लोकांना एकत्र आणण्याचा, विधवांचे रक्षण करण्याचा व भूमीचे रक्षण करण्याचा मार्ग होता. पहा,
ह्या रीतीने जमीन नेहमीच त्या कुटुंबाच्या हातात असायची. त्यांच्याकरिता हा फारच चांगला असा नियम होता. नंतरच्या वचनात अर्थात 11व्या वचनात पुरुषांचे आपसात भांडण झाले, मारामारी झाली आणि त्यापैकी एकाच्या स्त्रीने त्यात भाग घेतला तर कशा प्रकारची शिक्षा देण्यात यावी ह्याचा उल्लेख आहे. 11वं वचन सांगतं, जर माणसे एकमेकांशी भांडतात आणि त्यातल्या एकाची बायको आपल्या नवऱ्याला मारणाऱ्याच्या हातातून सोडवायला जवळ जाऊन आपल्या हाताने त्याची गुप्त अंगे धरील, तर तू तिचा हात कापून टाक. तुझ्या डोळ्याने तिची कीव करू नये. नंतर वजने व मापे यथायोग्य व पुरी असावी ह्या बाबतीत सुद्धा परमेश्वराने आज्ञा दिली. व्यापारामध्ये त्यांनी प्रामाणिक असावे असे परमेश्वराने त्यांना सांगितले. अमालेकांच्या न्यायाविषयी परमेश्वर इस्रायलांना सतर्क करीत आहे. निर्गमाचे पुस्तक 17वा अध्याय ह्यामध्ये अमालेकांनी इस्रायलवर जेव्हा ते मिस्र देशातून बाहेर निघाले तेव्हा जे आक्रमण केले होते त्याचे वर्णन आढळते. अमालेकी गुरांचे कळप घेऊन फिरणारे आणि धाड घालून लुटणारे असे लोक होते. नंतर 17 ते 19 वचने सांगतात, तुम्ही मिस्रातून बाहेर निघून आला तेव्हा वाटेवर अमालेकाने तुला जे केले त्याची आठवण ठेव. म्हणजे तू भागलेला व दमलेला असता वाटेत त्याने तुला गाठून तुझ्यातले अगदी मागे पडलेले दुर्बल जे तुझ्या मागे होते त्या सर्वांना मारले आणि त्याने देवाचे भय धरले नाही. यास्तव असे व्हावे की यहोवा तुझा देव जो देश तुला वतन करून घ्यावयाला देतो त्यात यहोवा तुझा देव तुला तुझ्या चहूकडल्या सर्व शत्रूंपासून सोडून विसावा देईल. तेव्हा तू अमालेकांची आठवण आकाशाखालून पुसून टाक, विसरू नको. श्रोत्यांनो, अशा प्रकारच्या सूचना परमेश्वराने ह्यांना दिल्या. जरी पुष्कळशा वेळेला परमेश्वराच्या सूचना आणि त्याच्या आज्ञा आम्हाला कठोर वाटतात, तरी त्या कठोर नाहीत, परंतु त्यामध्ये अर्थ आहे, एक उद्देश आहे आणि त्याच उद्देशाला समोर ठेवून परमेश्वराने ह्या लोकांचे मार्गदर्शन केले. आज सुद्धा श्रोत्यानो, तो आमचे अशाच प्रकारे मार्गदर्शन करतो. फक्त त्याची हीच अपेक्षा असते की आम्ही त्याचे वचन वाचून त्याच्याकडून मार्गदर्शन प्राप्त करून आपले जीवन व्यतीत करावे. पुष्कदा आम्ही देवाच्या वचनाला आदर देत नाही, त्याच्या वचनाला आम्ही आमच्या जीवनामध्ये स्थान देत नाही. परंतु आज आपण निश्चय करूया की आम्ही परमेश्वराचे वचन वाचू आणि त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपले जीवन जगू. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियानो, देवाची इच्छा आहे की आमचे कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन हे स्थिर असावे. कारण या जीवनावर आज ज्या गोष्टी आपण पाहिल्यात, अध्ययन केले, त्यांचा विपरीत परिणाम होऊन आमचे जीवन नाश होण्याची शक्यता आहे. म्हणूनच परमेश्वर आम्हाला या गोष्टींपासून सावध करू इच्छित आहे. आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला वाचवायचे आहे. काय आपण तयार आहात? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. सर्व मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो. परमेश्वर देव बाप्पा, आमचं जीवन तुझ्या हातामध्ये आहे. आम्ही योग्य रीतीने आचरण करावं ही तुझी इच्छा आहे आणि म्हणूनच वेळोवेळी तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हाला नियम देतोस की त्या नियमांच्या द्वारे आमचं जीवन सुखी बनावं. होय प्रभूजी, आज आम्ही पाहिलं की कोणकोणते नियम तू इस्रायल लोकांना देऊ केलेले होतेस. प्रभूजी, आजच्या काळामध्ये देखील हे नियम आम्हासाठी आहेत, कारण आम्ही भ्रष्ट अशा जगामध्ये आहोत. आणि म्हणूनच प्रभूजी, जेव्हा आम्ही तुझ्या नियमांच्या द्वारे आमचं जीवन जगतो, निश्चितपणे आम्ही या भ्रष्ट जगापासून दूर असतो आणि तुझ्या जवळ आम्ही असतो. तुझी इच्छा देखील हीच आहे की आम्ही तुझ्या अधिक जवळ असावं. प्रभूजी, आम्हाला तुझं सहाय्य हवं आहे. आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तो आमचा स्वीकार कर. तो आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती करतो, म्हणून तो ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.